बातमी जळगावातून आहे। जामनेर तालुक्यात शहापूर इथे तरुण शेतकऱ्यानं बिबट्यासोबत झटापट केलेली आहे। बिबट्यानं हल्ला केल्यावर तरुणानं बिबट्यासोबत 2 हात करत त्यांच्यात झटापट झाली। तरुणानं जखमी झाल्यावर देखील बिबट्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलं। तरुणाच्या हिमतीचा मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून कौतुक केलं। हल्ल्यामध्ये जखमी तरुणावर जळगावच्या जामनेर इथल्या सरकारी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मुकेश नाना डोंगरे असं या धाडसी तरुणाचं नाव असून तो शहापूर इथला रहिवासी असल्याची माहिती आहे। तरुणाच्या धाडसाची जामनेरसह जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा आहे। तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी होऊनही तरुण शेतकऱ्यानं जिवंत बिबट्या पकडला आणि वनविभागाच्या ताब्यात त्याला देण्यात आलं। ही दृश्य आपण पाहतोय। बिबट्या प्रचंड आक्रमक झालेला होता। त्याचे हातपाय बांधण्यात आलेले होते आणि त्यानंतर अखेर त्याच्यावरती कापड टाकून त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं। या संपूर्ण झटापटीमध्ये शेतकरी जखमी झालेला आहे। तरुण शेतकरी आहे, त्याच्यावर बिबट्यानं हल्ला केला होता आणि जखमी होऊन सुद्धा त्या तरुण शेतकऱ्यानं बिबट्याशी झटापट करून या बिबट्याला वनविभागाच्या ताब्यात दिलेला आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातली ही घटना। एका तरुण शेतकऱ्यावरती बिबट्यानं हल्ला केलेला होता आणि तो हल्ला झाल्यानंतर सुद्धा घाबरून न जाता त्या तरुण शेतकऱ्यानं बिबट्याशी झुंज दिली, झटापट केली। जखमी होऊनही या तरुणानं बिबट्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलं। या तरुणाच्या हिमतीचं मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून कौतुक केलंय।